मी रामदास जगन्नगर पुण्यावरून आलोय. सेवानिवृत्त सरकारी नोकरदार आहे. माझं रनिंग वय 61 आहे. जुलै महिन्यामध्ये थोडंसं मला शुगरचा त्रास जाणवल्यानंतर माझ्या मुलाच्या मार्फत मी प्रमोद सर आणि शीतल मॅडम यांच्या होलिस्टिक हिलिंग ह्युमन संस्थेशी जोडलं गेलो. त्यांच्या ऑनलाईन काही कोर्सेस केल्यानंतर मला पहिल्या आठवड्यामध्ये जितका सुंदर फरक पडला. माझं वजन कमी झालं, माझी शुगर बऱ्यापैकी याच्यामध्ये आली, नॉर्मल लेवलला आली. त्यानंतर मग मला जाणीव झाली की आपण आता सेवानिवृत्तीनंतर आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला हवं, जितकं यापूर्वी आपण देऊ शकत नव्हतो. त्यानंतर मी अगदी जाणीवपूर्वक त्याच्या माझ्या दिनचर्येमध्ये बदल करायला सुरुवात केली आणि मला प्रचंड त्याचा इतका फरक पडला की मी त्या दोन्ही मित्रांचं म्हणजे प्रमोद सर आणि शीतल मॅडम यांचा फॅन झालो. त्यांचे काही ऑनलाईन कोर्सेस होते ते मी केले आणि मला सतत एकदम उत्साही वाटायला लागलं, खूप चांगलं वाटायला लागलं आणि आपल्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते असं जाणवायला लागलं. त्यामुळे मी ऑगस्ट महिन्यामध्ये 23 ते 25 ऑगस्ट या 3 दिवसाचा त्यांचा बॉडी आणि माइंड रिट्रीट हा रेसिडेन्शियल कोर्स केला आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं मला अन्न आपण कसं खावं, किती खावं, कोणतं खावं, त्यामध्ये त्याचे अन्न घटक जे आहेत त्यातले पदार्थ, त्यांचं महत्व, त्यांची क्वांटिटी, या सगळ्या गोष्टीविषयी अगदी शास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत सुंदर माहिती मिळाली आणि ते मी डाएट गेले 3 ते 4 महिन्यापासून फॉलो करतोय. आता मला कोणताही त्रास नाही. मला जन्मता अस्थमाचाही त्रास होता जो वयाच्या साधारणतः 20 ते 21 वर्षापासून सुरू होता. त्याच्यामध्ये देखील प्रचंड प्रमाणात मला पंप आणि नासल ड्रॉप लागायचे. ते दोन्ही खूप मोठ्या प्रमाणात कमी झाले. त्यामुळे मी त्यांचे यापूर्वीचे जे माझे काही गैरसमज होते खाण्याबद्दलचे किंवा बॉडी मास इंडेक्स याच्याबद्दलचे ते बऱ्यापैकी त्यांच्याकडनं दूर झाल्यानंतर मी अत्यंत गांभीर्याने त्यांचा डाएट फॉलो करायला लागलो. आता मी ऍक्च्युली इथं दुसऱ्यांदा येतोय आणि दुसऱ्यांदा आल्यानंतर मला आता ह्या 3 दिवसाच्या शेवटी असं कळतंय की 3 दिवस मी आधी जो ऑगस्ट महिन्यामध्ये कोर्स केलेला होता आणि आता हा जो 3 दिवसाचा कोर्स आहे याच्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी सुधारणा केलेली आहे. मागच्या याच्यामध्ये त्यांनी आणि आताच्या याच्यामध्ये जर कम्पेअर केलं तर मला 2 सेशनची नावं जाणीवपूर्वक घ्यावीशी वाटतात. पहिलं सेशन दादा बापकर सरांचं जे स्लीप मास्टरी याच्यावरती झालं ते मागच्या वेळेला माझ्याकडनं मिस झालेलं होतं आणि दुसरं सेशन शीतल मॅडमनी जे तयार केलेलं आहे की डिजिटल डिटॉक्स, हे सेशन याच्यापूर्वी मी कधीही कुठे युट्यूबला म्हणा किंवा त्यांच्याही कुठल्या प्रोग्राम मध्ये ऐकलेलं नव्हतं. खरोखर आजची ती काळाची गरज आहे. डिजिटल डिटॉक्स होणं हे नुसतं तरुण मुलांचंच नाही तर अगदी शालेय किंवा त्याच्यापेक्षाही लहान मुलांना देखील आजच्या काळातलं ते अत्यंत आवश्यक गोष्ट आहे असं मी सांगेन. यापुढे ह्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना देखील हेच आवाहन करीन की आपण जरूर हा कोर्स करावा. कारण नुसतं इथं थेरॉटिकल शिक्षण दिलं जात नाही तर इथं अगदी प्रेमानं खाऊ पिऊ घातलं जातं जे आपल्या शरीराला आवश्यक आहे. त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स कोणते पाहिजेत त्याचा अभ्यास करून ते आपल्याला देतात. त्यांचा स्टाफ देखील एवढा प्रेमानं आणि आपुलकीनं चौकशी करून हवं नको त्या गोष्टी पाहत असतो. याच्यामध्ये मी सांगेल की कृत्रिमता ही कुठंच अशी मला जाणवली नाही. अगदी आपल्या घरच्यासारखं वातावरण असताना अत्यंत सुंदर वातावरण. सरांच्या माध्यमातून त्याच गोष्टी पॉझिटिव्ह व्हायला शिकलो. खरं तर वयाच्या या उतार काळामध्ये म्हणजे 58-60च्या दरम्यान जर आपण आलो आहोत, तुम्ही सगळ्याचं मी त्या दृष्टीनं आवाहन करीन की आपण आता आपल्या शरीरावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. इतके दिवस आपण कुटुंबातला करता म्हणून आपण ज्या काही जबाबदाऱ्या जाणीवपूर्वक पार पाडत असतो त्याच्याही पलीकडे जाऊन आपण स्वतःसाठी देखील काही वेळ 24 तासातला अर्धा तास 1 तास आपण काढला पाहिजे. व्यायाम केले पाहिजेत, प्राणायाम केले पाहिजेत आणि आपल्या शरीराचा अभ्यास करून त्याच्यानुसार आपली दिनचर्या ठरवली पाहिजे असं माझं मत. धन्यवाद. माझं नाव सुनीता रामदास जगताप. मी पुण्यावरून आले. माझं वय 57 आहे. मी सरांचं ऑगस्ट मध्ये फॉलो केलं होतं 3 दिवस रेट्रीट. ते पण खूप छान होतं आणि त्यातले सगळे खाण्यापिण्याचे वगैरे सगळे व्यवस्थित होतं आणि परत करायची इच्छा होते. त्यामुळे आता आम्ही परत डबल आलोय इकडे. ते पण छान आहे. जे काय होतं अगोदरचं 3 दिवसाचं त्याच्यात आणि याच्यात बराच फरक आहे आणि खूप छान वाटलंय. खाण्यापिण्यामध्ये पण बदल आहे. आम्ही जे म्हणजे 3-4 महिन्यापासून फॉलो करतोय त्यात खूप फरक आहे. खूप छान वाटते आणि तब्येत एकदम छान आहे, ठणठणीत आहे. आळस नाही, कंटाळा येत नाही काम करण्याला. आणि मेन म्हणजे माझी दुपारची झोप गेली त्यामुळे छान वाटते. म्हणजे सगळ्यांनी असं करावं असं माझी इच्छा आहे. हे केलं की छानच वाटतंय सगळ्यांना आणि तब्येत पण छान राहते. आपण डॉक्टरकडे इकडे तिकडे खूप पैसा खर्च करतो. सगळं हे आहे ॲलोपॅथिक गोळ्या आहेत. हे सरांची गोळ्या पावडर काहीही नाही. तर सर सांगतात कशा पद्धतीने खायचं. जे तुम्ही चुकीच्या पद्धतीने खाता ते फक्त आपल्याला फॉलो करतात का तुम्ही असे खा. खाण्यापासून आपल्या पोटात पोळी भाजी ऐवजी दुसरं आपण काहीच खात नाही आणि त्याच्यातून आपल्याला भरपूर कॅल्शियम. त्यामुळे आपण कंटाळा न करता सगळ्यांनी हे केलं पाहिजे. मेन म्हणजे लेडीजला स्वयंपाक
करायचा असेल तर खूप वेळ जातो आणि जे सरांचं मॅडमने जे रेसिपी दिल्या त्या अगदी सोप्या आता आणि टेस्टी पण आहे. त्यामुळे माझी तर इच्छा आहे सर्वांनी करावं, सगळेजणी निरोगी राहावं. धन्यवाद. नमस्कार. जाता जाता मी एक गोष्ट आणखी सांगू इच्छितो की आम्हा दोघांना फरक पडलाय म्हणून आम्ही दोघं पुन्हा पुन्हा या रिट्रीटला येणार. ही आमची दुसरी वेळ आहे. तिसऱ्या वेळी चौथ्या वेळी येणार. त्याचं कारण असं की आम्हाला जे काही त्रास होते, आता मला वजन माझं जवळजवळ 6 किलो कमी झालंय. मिसेसला गुडघ्याचा त्रास होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेवानिवृत्तीनंतर सरकारी नोकराचं कसं असतं, आपण 38-40 वर्षे सेवा केली शासनाची, आता आपण आराम करूया. आणि आराम म्हटलं, घरात लोळत पडलं की त्याच्या सोबतच काही ना काही आजार हे येणार. तर तसं होऊ नये, आपण हेल्दी राहावं आणि हेल्दी खावं. आज हे तर ह्या संस्थेचं ब्रीद वाक्य आहे. त्यासाठी आपल्याला कायम ऍक्टिव्ह राहण्यासाठी हिलिंग ह्युमन आपण खरोखर जॉईन करावं, असे माझी सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.